ॐ श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथाष्टमोऽध्यायः। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंश्नितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं वापि स्मरन् भावन् त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः। तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिनां परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् कविं पुराणमनुशासितारम् अणोरणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्यरूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राण आस्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते सहस्रयुगपर्यन्तम् अहर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तान् तेहोरात्रविदो जनाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे
परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ। अग्निर्ज्योतिरः शुक्लषण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः। धूमो रात्रिस्तथा कृष्णषण्मासा दक्षिणायनं तत्र चान्द्रमसै ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते। शुक्लकृष्णे गतिहेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः। नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन। तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री भगवद्गीता अध्याय 8। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परमसंत सद्गुरू ठाकरसिंहजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंहजी महाराज यांच्या चरणाशी कोटी कोटी वंदन। भगवान श्रीकृष्णाला त्रिवार वंदन। श्रोते हो, आपण किती भक्तिभावना भगवद्गीता ऐकत आहात। आपणाला सुद्धा साष्टांग दंडवत। अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात? हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आणि तो या शरीरात कसा आहे? तसेच अंतःकाळी युक्त चित्ताने पुरुष तुम्हाला कसे जाणतात? श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितलं जातो. परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप म्हणजे जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो आणि तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष म्हणजे ज्याला शास्त्रात सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, प्रजापती, ब्रह्मा इत्यादी नावांनी संबोधण्यात आले आहे, तो हिरण्यगर्भ पुरुष अधिदैव आहे. आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो साक्षात माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्यालाच तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. यासंबंधी एक दृष्टांत सांगावासा वाटतो. गुरु नानकांचा शिष्य होता. तो आपल्या वडिलांचे श्राद्ध करत होता. गुरु नानक फिरत फिरत त्या गावात आले आणि म्हणाले,
काय करत आहेस तू? तो म्हणाला, मी माझ्या वडिलांचे श्राद्ध करत आहे. अरे बाबा, तुझे वडील कोण आहे तुला सांगू का? त्या बाजूच्या जंगलात तुझे वडील एक वाघाच्या रूपात तिथे वावरत आहे. वाघ? माझ्या जन्माला माझ्या वडिलांना वाघाचा जन्म कसा प्राप्त झाला? गुरुजी, ते तर पुण्यकर्म करत होते, देवी देवळात जात होते, पठण करत होते आणि सत्कार्य करत होते, तरी वाघाचा जन्म? बेटा, अरे शेवटल्या क्षणी त्यांना शेजारच्या घरातून खमंग असा मांस शिजण्याचा वास आला. त्यांना वाटलं, आयुष्यभर आपण कधी मांस ग्रहण केलं नाही, त्याची चव कशी असते ही सुद्धा पाहिलं नाही, किती खमंग वास येतो आहे असा त्यांच्या मनात विचार आला. मांस ग्रहण करण्याचा, मांस खाण्याचा विचार आला आणि नेमका त्याच वेळी त्यांचा मृत्यू झाला. हाच विचार त्यांच्या मनात राहिला आणि शेवटल्या क्षणी जो विचार मनात असतो त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळत असतो. मांस खाण्याची इच्छा तुझ्या वडिलांना शेवटल्या क्षणी झाली आणि वाघाच्या रूपात त्यांना जन्म मिळाला. तर भगवंत सांगतात, हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्यालाच तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. शेवटल्या क्षणी भगवंताचं स्मरण येण्यासाठी आयुष्यभर ईश्वराच्या नामस्मरणात मन गुंतवून ठेवलं तर शेवटीसुद्धा भगवंत आठवेल. म्हणून हे अर्जुना, भगवंत सांगतात, म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे मलाच परमेश्वराला जाऊन मिळतो. परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे मला परमेश्वराला जाऊन मिळतो. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी आणि सर्वांचा नियामक म्हणजे अंतर्यामी रूपाने सर्व प्राण्यांना शुभ आणि अशुभ कर्मानुसार शासन करणारा, तो सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो, तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मन निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्म्यसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्धस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणार आहे. परमसिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाही. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहे, म्हणजे ज्यांची प्राप्ती झाली असतानाही त्यांना पुन्हा संसारात यावे लागते, असे ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत. परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस
1000 चतुर्युगांचा असून रात्र ही 1000 चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्वतः जाणतात, म्हणजे काळाने मर्यादित असल्यामुळे ब्रह्मलोक अनित्य असल्याचे जे योगी जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाचा सूक्ष्म शरीरात विलीन होतात. हे पार्था, तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे. हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेन. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे. त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्माची फळे भोगून पुन्हा परत येतो. कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन असे मानले गेले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो. हे पार्था, अशा ठिकाणी अशा रीतीने या 2 मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो आणि नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठन, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निःसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोचतो. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8 समाप्त. मंडळी, श्रवणाचं किती महत्त्व आहे. आपणा सगळ्यांना कृष्णाचं हे अर्जुनाला सांगत असलेलं तत्त्वज्ञान जरी कठीण वाटत असले तरी साधकाला, जिज्ञासूला, ज्याला ईश्वर प्राप्तीची ओढ आहे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती हवी आहे त्याने हे तत्त्वज्ञान, हे गीताज्ञान पुन्हा पुन्हा वारंवार ऐकल्यानंतर त्यातील अर्थ त्या भक्ताला हळूहळू जरूर कळू लागेल आणि तो जीवनमुक्त होईल. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्रीमद्भगवद्गीता महात्म्य अध्याय 8. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान श्री कृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोते हो, आपण अतिशय भक्तिभावानं ही भगवद्गीता ऐकत आहात. आपणाला सुद्धा वंदन. भगवान शिव म्हणतात, देवी आता 8व्या अध्यायाचे महात्म्य ऐक. ते ऐकून तुझे मन प्रसन्न होईल. दक्षिणेला आमरकपूर नावाचे एक प्रसिद्ध नगर होते. तेथे भावशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. त्याने वेश्येशी विवाह केला होता.
तो मांस खाई, मद्यपान करी, चोऱ्या करी, व्यभिचार करी आणि शिकार करून प्राणीहिंसा करी. त्याचा स्वभाव क्रूर असून तो मोठमोठे मनोरथ करीत असे. एक दिवस दारूच्या गुत्त्यावर भावशर्माने भरपूर दारू झोकली. त्यामुळे अजीर्ण होऊन तो पापी मरण पावला आणि मोठे ताडाचे झाड बनला. त्या झाडाच्या दाट आणि थंड सावलीत ब्रह्मराक्षस झालेले पती पत्नी राहत. हा ब्रह्मराक्षस पूर्वजन्मी कुशिबल नावाचा ब्राह्मण होता. तो वेदांगवेत्ता, संपूर्ण शास्त्रांचा अर्थ जाणणारा होता. त्याच्या बायकोचे नाव कुमती होते. ती नावाप्रमाणेच असत्याचरणी होती. तो ब्राह्मण विद्वान असला तरी लोभी असल्यामुळे यजमानांनी दिलेली म्हैस, घोडे, सोने इत्यादी मोठमोठे दाने घेई, पण एका कवडीचेही दान करीत नसे. कालांतराने मरण पावल्यावर ती दोघेही ब्रह्मराक्षस झाली. तहान भुकेने व्याकुळ होऊन ती पृथ्वीवर भटकत भटकत या ताडवृक्षाखाली येऊन तेथेच विश्रांती घेत राहू लागली. एके दिवशी पत्नीने पतीला विचारलं, नाथ, आपली या ब्रह्मराक्षस योनीतून मुक्ती कशी होईल आणि आपले दुःख कसे दूर होईल? ब्राह्मण म्हणाला, ब्रह्मविद्येचा उपदेश, अध्यात्मतत्वाचा विचार, ब्रह्मविद्येचा उपदेश, अध्यात्मतत्वाचा विचार आणि कर्माचे ज्ञान याशिवाय या संकटातून मुक्तता कशी बरं होईल आपली? पत्नीने विचारले, किम तद ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम? पतिराज, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म कशाला म्हणायचे? आणि कर्म म्हणजे काय? वरील संस्कृत वाक्य गीतेच्या 8व्या अध्यायातील अर्धा श्लोक आहे. पत्नीने त्याचा उच्चार करताच भावशर्मा ब्राह्मणाने ताडाचे रूप सोडून मूळ रूप घेतले. त्या श्लोकाच्या अर्थाच्या श्रवणाने त्याचे अंतःकरण शुद्ध झाले आणि तो पापातून मुक्त झाला. तसेच ते पती पत्नीही मुक्त झाले. त्यांच्या तोंडून सुदैवानेच हा अर्धा श्लोक बाहेर पडला. बापरे, गीतेचा अर्धा श्लोक कानावर पडला तर भावशर्मा ताडवृक्षातून मूळ स्वरूपात आला आणि ते ब्राह्मण पती पत्नीही ब्रह्मराक्षस योनीतून मुक्त झाले. हे भगवान, श्रवणाचं केवढं महत्त्व आहे बरं का. त्यांच्या तोंडून सुदैवाने हा अर्धा श्लोक बाहेर पडला होता. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान आले आणि ती दोघे त्या विमानात बसून स्वर्ग लोकात गेली. या सर्व घटना तशा आश्चर्यजनकच होत्या. त्यानंतर त्या बुद्धिमान भावशर्माने आदरपूर्वक तो अर्धा श्लोक एका पानावर लिहिला आणि ते बरोबर घेऊन देवादिदेव जनार्दनाच्या आराधनेसाठी तो मुक्तिदायक काशीनगरीत गेला. तेथे त्या उदारबुद्धीच्या ब्राह्मणाने कठोर तप करण्यास सुरुवात केली. त्यावेळी क्षीरसागर कन्या भगवती लक्ष्मीने हात जोडून देवादिदेव जनार्दनाला विचारले, भगवान, आपण शेषशय्येवरून उठून उभे का राहिलेत? भगवान म्हणाले, देवी, काशीमध्ये गंगा किनारी बुद्धिमान ब्राह्मण भावशर्मा भक्तियुक्त अंतःकरणाने अत्यंत कडक तपश्चर्या करीत आहे. तो आपली इंद्रिये ताब्यात ठेवून गीतेतील 8व्या अध्यायातील अर्ध्या श्लोकाचा जप करीत आहे. मी त्याच्या तपश्चर्येवर अतिशय संतुष्ट झालो आहे. बराच वेळ मी त्याच्या तपश्चर्येला अनुरूप फळ देण्याचा विचार करीत होतो. प्रिये, यावेळी मी ते फळ द्यायला अतिशय उत्सुक झालो आहे. श्री पार्वतीने विचारले, भगवान, तर मग श्रीहरीने प्रसन्न होऊन भगवत भक्त भावशर्माला कोणते फळ दिले बरं? तेव्हा महादेव म्हणाले, देवी, श्रेष्ठ ब्राह्मण भावशर्माला भगवान श्री विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्त झाला आणि त्याच्याच पुण्याईने त्याच्या वंशातील नरक यातना भोगणाऱ्या पाप्यांना सुद्धा पाप नष्ट होऊन भगवत धामाची प्राप्ती झाली. देवी, 8व्या अध्यायाच्या जपाचे हे महात्म्य मी तुला थोडक्यात सांगितले. यावर नेहमी विचार करीत राहिले पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्रीमद् भगवद्गीता महात्म्य अध्याय 8 समाप्त.